नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्ही 16 सोमवारचं व्रत सुरू करण्याचा विचार करत आहात का? मग हे व्रत सुरू करण्यासाठी या व्हिडिओमधल्या काही गोष्टी नक्की जाणून घ्या. कारण या व्रतामध्ये फक्त सोमवारचा उपवास करणं महत्त्वाचं नाही. व्रत कधी सुरू करायचं, संकल्प कधी करायचा, खडीसाखर कधी खायची, मासिक पाळी आली तर काय करायचं, प्रवासात असताना सोमवार कसा पाळायचा, सूतक आलं तर सोमवार मोजायचा का, 16वा सोमवार पूर्ण झाल्यानंतर उद्यापन कसं करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत आपण पाहणार आहोत. आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, कारण उद्यापनाच्या वेळी काय द्यायचं आणि शिधा म्हणजे नेमकं काय हेही शेवटी सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया. 16 सोमवारचे व्रत का करतात? तर 16 सोमवार हा भगवान शिवांना समर्पित असा दिवस मानला जातो. महादेव म्हणजे श्रद्धा, संयम आणि भक्तीचं प्रतीक म्हणून अनेक भक्त आपल्या मनातील एखादी इच्छा, प्रार्थना किंवा संकल्प घेऊन सोमवारचं व्रत करतात. 16 सोमवारचे व्रत देखील श्रद्धेने आणि मनोकामनेसाठी केलं जातं. तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट मनापासून हवी असेल, एखाद्या कामासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा महादेवांच्या चरणी एखादी प्रार्थना ठेवायची असेल तर तुम्ही हे व्रत पूर्ण श्रद्धेने करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, व्रत म्हणजे इच्छा पूर्ण होण्याची हमी नाही. व्रत श्रद्धेने करायचं आणि त्याच्यासोबतच आपल्या आयुष्यात आवश्यक ते प्रयत्नही करत राहायचे. व्रताची सुरुवात कधी करायची? तर आता पहिला प्रश्न, 16 सोमवारची सुरुवात नेमकी कधी करायची? श्रावणातील सोमवारपासून तुम्हाला सुरुवात करणं अनेक भक्त श्रावणातील सोमवारपासून सुरुवात करणं अनेक भक्त शुभ मानतात. शक्य असेल तर श्रावणातील पहिल्या सोमवारपासून सुरुवात करू शकता. पण श्रावणात सुरुवात करणं शक्य नसेल तर तुमच्या घरच्या परंपरेनुसार योग्य सोमवार निवडा आणि सर्वात महत्त्वाचं, एकदा सुरुवात केली की 16 सोमवार पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. समजा तुमची इच्छा लवकर पूर्ण व्हावी, समजा तुमची इच्छा लवकर पूर्ण झालीच तरी लगेच व्रत सोडू नका. ते पूर्ण जो संकल्प केलेला आहे जितक्या सोमवाराचा तितकं तुम्ही कराच. तुम्ही 16 सोमवाराचा संकल्प घेतला असेल तर शक्यतो 16 सोमवार पूर्ण करून त्यानंतर उद्यापन करा. आता संकल्प कसा करायचा? तर ज्या सोमवारपासून तुम्ही व्रत सुरू करणार आहात त्या दिवशी स्नान करून स्वच्छ कपडे घाला, देवघरात महादेवासमोर दिवा लावा, शिवलिंगाची पूजा करा आणि मनापासून तुमचा संकल्प बोला. तुम्ही कोणत्या कारणासाठी हे व्रत करत आहात ते महादेवांना सांगा. उद्या हे महादेवा, माझ्या मनातील ही इच्छा तुम्हाला माहिती आहे. तुमच्या चरणी श्रद्धेने मी 16 सोमवारचे व्रत करण्याचा संकल्प करत आहे. मला हे व्रत श्रद्धेने आणि योग्य प्रकारे पूर्ण करण्याची शक्ती द्या. अशा पद्धतीने आपल्या शब्दात प्रार्थना करून संकल्प हा पहिल्या दिवशीच करायचा. प्रत्येक सोमवारी पूजा करायची आणि पुन्हा नवीन संकल्प करण्याची गरज नाही. प्रत्येक सोमवारी फक्त पूजा करायची, संकल्प करायची गरज नाही. आता सोमवारची शिवपूजा कशी करावी? तर पूजा अगदी सोपी ठेवायची. तुमच्याकडे शिवलिंग असेल तर ते स्वच्छ ताम्हणात ठेवा. सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. तुमच्या घरच्या परंपरेनुसार दूध किंवा पंचामृताने अभिषेक तुम्ही जर करत असाल तर तुम्ही ते देखील करू शकता. त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. अभिषेक करताना मनात किंवा मोठ्याने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. 21 वेळा किंवा 108 वेळा किंवा तुम्हाला जितका वेळ शक्य असेल तितका जप करा. यानंतर शिवलिंगाला बेलपत्र, फूल, दिवा, अगरबत्ती, फळं हे सगळं अर्पण करा. घरात उपलब्ध असलेलं साधं फळ किंवा नैवेद्यही चालतो. पूजेसाठी महागड्या वस्तूंची गरज नाही. देवाला तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे. आता खडीसाखरेच्या व्रताचा मुख्य नियम तर काय आहे ते आपण बघूया. मंडळी, या व्रताच्या पारंपरिक पद्धतीमध्ये खडीसाखरेचा एक खडा आणि पाणी घेऊन उपवास पूर्ण करण्याची पद्धत सांगितली जाते. सोमवारी दिवसभर नियमित जेवण किंवा नेहमीचा फराळ न करण्याची ही पद्धत आहे. काही घरांमध्ये उपवासाच्या वेळेत पाणी, दूध किंवा फळं घेण्याची पद्धती असते. म्हणून तुमच्या घरच्या परंपरेनुसार पद्धत ठरवा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, पूर्ण उपवास तुमच्या शरीराला झेपत नसेल, अशक्तपणा किंवा चक्कर येत असेल तर शरीराला त्रास देऊ नका. विशेषतः गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या महिला, मधुमेह किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असणाऱ्यांनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. देवाला भक्ती हवी आहे,
स्वतःला त्रास देणं नाही. संध्याकाळी काय करायचं तर शक्य असेल तर संध्याकाळी प्रदोष काळात पुन्हा महादेवांची पूजा करा, दिवा लावा, धूप अगरबत्ती लावा, शिवलिंगाला नमस्कार करा. आता एका मोठ्या प्लेटमध्ये एक खडीसाखरेचा खडा ठेवा, सोबत पाण्याचा ग्लास घ्या, डोळे बंद करा आणि महादेवांना मनापासून प्रार्थना करा. तुमची इच्छा काय आहे, तुम्ही हा संकल्प का घेतला आहे, हे सगळं मनापासून बोला आणि त्यानंतर खडीसाखरेचा तो एक खडा खा आणि पाणी प्या. या पद्धतीने उपवास पूर्ण करण्याची परंपरा आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं, मंगळवारी सकाळी उठून स्नान करा, देवघरात दिवा लावा, महादेवांना खडीसाखर, गोड पदार्थ किंवा फळांचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर आपल्या घरच्या परंपरेनुसार सात्विक भोजन तयार करा. वरण भात, भाजी पोळी जसे साधे घरचे पदार्थ बनवू शकता तसे. कांदा लसूण टाळण्याची पद्धत असेल तर ती पाळा आणि त्यानंतर भोजन करून उपवासाची सांगता करा. आता मासिक पाळी जर आली तर काय करायचं, महिलांना हा महिलांसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. समजा 16 सोमवारच्या व्रतामध्ये एखाद्या सोमवारी मासिक पाळी आली तर घाबरायचं नाही. तुमच्या घरच्या परंपरेनुसार घरातील दुसरी व्यक्ती महादेवाची पूजा करू शकते आणि तुम्ही उपवासाची पद्धत पाळू शकत असाल तर ते पाळू शकता. मात्र तुमच्या कुटुंबात या काळात व्रताबाबत वेगळं काही नियम असतील तर तेच पाळा. आता बऱ्याच ठिकाणी महिलांना समजा मासिक पाळी आली तर त्या दिवशी पूजा कोणीच करत नाही. त्यांच्या व्यतिरिक्त त्यांना तर जमतच नाही पूजा करायला, पण इतर कोणी व्यक्तीही ती पूजा करत नाही. फक्त ज्या व्यक्तीने 16 सोमवारचे व्रत पकडलेला आहे ती फक्त उपवास करते आणि तो जो मासिक पाळीमध्ये गेलेला सोमवार आहे तो पकडत नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या सोमवारपासून ती मोजते इतके सोमवार झाले म्हणून. तर या गोष्टीमुळे मनात अपराधी भावना, श्रद्धा महत्त्वाची असते. मनात अपराधी भावना ठेवू नका आणि तुमच्या घरच्या परंपरेनुसार जसं आहे तसंच करा. आता समजा बाहेरगावी गेलात तर समजा एखाद्या सोमवारी तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं, खूप महत्त्वाचं आहे, जावंच लागलं, तर अशा वेळी शक्य असल्यास तिथेच साध्या पद्धतीने महादेवांची प्रार्थना करा. जर तुमच्या घरच्या पद्धतीनुसार घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून तुमच्या वतीने पूजा करता येत असेल तर ती तुम्ही करू शकता. पण पूजा आणि व्रताची पद्धत पूर्णपणे पाळता आली नाही तर तो सोमवार पुढे घेण्याची पद्धत आपल्या घरच्या परंपरेनुसार ठेवता येते. मुख्य गोष्ट म्हणजे 16 सोमवारची संख्या गोंधळू नये एवढं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही कॅलेंडरवर नोट करून ठेवू शकता, पहिला सोमवार, दुसरा सोमवार, तिसरा सोमवार असं. म्हणजे याच्यामुळे तुम्ही गोंधळणार नाही. तुमचे सोमवार किती झाले हे तुम्हाला व्यवस्थित माहिती होईल. आता सूतक आलं तर सूतकाच्या काळात पूजाविधीबाबत प्रत्येक कुटुंबाची परंपरा वेगळी असू शकते. म्हणून अशा वेळी आपल्या घरातील परंपरा किंवा गुरुजींचं मार्गदर्शन घ्या. जर त्या सोमवारी पूजा करता आली नाही तर तो सोमवार 16 सोमवारमध्ये मोजायचा किंवा पुढे घ्यायचा हे आपल्या परंपरेनुसार ठरवा. जनरली तर सगळीकडे जर समजा सूतक आलं, मासिक पाळी आली तर तो सोमवार धरतच नाही, फक्त उपवास करतात, पूजा वगैरे करत नाही. तर पुढचा सोमवार आपल्याला पुढचा सोमवार आपल्या आल्यावर क्रमांक लक्षात ठेवून व्रत सुरू ठेवा. त्यानंतर त्या दिवशी दुसरं व्रत असेल तर त्याच दिवशी दुसरं व्रत असेल तर समजा सोमवारच्या दिवशी एकादशी किंवा दुसरं एखादं व्रत आलं तर आता प्रश्न पडतो 2 व्रत एकाच दिवशी कशी करायची. अशा वेळी दोन्ही व्रतांचे नियम वेगवेगळे असतील तर स्वतःच्या मनाने नियम बदलू नका. तुमच्या घरच्या परंपरेनुसार योग्य पद्धत ठरवा आणि जर तुम्ही खडीसाखरेचा 16 सोमवारच्या व्रताची पद्धत पाळत असाल तर त्याच पद्धतीने उपवास पूर्ण करण्याला प्राधान्य द्या. तर आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे उद्यापन. आता आपली पूजा सर्व कशी करायची हे मी तुम्हाला पूर्णपणे समजून सांगितलं आहे. काय खायचं काय नाही हे पण तुम्ही तुमच्या घरच्या परंपरेनुसार तुम्ही ठरवू शकता. तर आता उद्यापन कसं करायचं ते आपण बघूया. मंडळी, 16 सोमवार पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या म्हणजे 16व्या सोमवारी उद्यापन करण्याची परंपरा आहे. त्या दिवशी नेहमीप्रमाणे शिवपूजा करा, अभिषेक करा, बेलपत्र आणि फुलं अर्पण करा, दिवा लावा, नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर महादेवांसाठी काही वस्तू अर्पण म्हणून बाजूला ठेवा. उदाहरणार्थ पांढरं वस्त्र, टॉवेल, शर्ट पीस किंवा धोतर. तुमच्या क्षमतेनुसार यापैकी तुम्ही काहीही ठेवू शकता. त्यासोबतच यथाशक्ती दक्षिणा ठेवा. 1.25 किलो खडीसाखर, परंपरेनुसार उद्यापनासाठी 1.25 किलो खडीसाखर ठेवण्याची पद्धत आहे. पण प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते. 1.25 किलो घेणं शक्य नसेल तर आपल्या क्षमतेनुसार कमी प्रमाणातही तुम्ही 1.25 या मापाने ठेवू शकता. कारण व्रत हे दिखाव्यासाठी नसून ते श्रद्धेसाठी आहे.
शिधा म्हणजे नेमकं काय, तर आपण ते बघूया. आता हा प्रश्न अनेकांना माहिती नसतो. शिधामध्ये म्हणजे एखाद्या कुटुंबाला काही दिवसांचा स्वयंपाक करता यावा यासाठी आवश्यक किराणा किंवा खाद्यपदार्थ देणं. उदाहरणार्थ गव्हाचं पीठ, तांदूळ, डाळ, तेल, मसाले, भाजी, दूध, फळं. तुमच्या क्षमतेनुसार वस्तू निवडा. त्यासोबतच वस्त्र आणि दक्षिणा तुम्ही ठेवू शकता. याची पूजा करून हा शिधा गुरुजींना मंदिरात किंवा एखाद्या गरजू कुटुंबाला तुम्ही देऊ शकता. आजकाल उद्यापनासाठी लोकांना घरी बोलावणं प्रत्येकाला शक्य होत नाही, म्हणून एखाद्या गरजू कुटुंबाला उपयोगी पडेल असं दान करणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. शेवटचा अतिशय महत्त्वाचा संदेश आहे. तर मंडळी, 16 सोमवारचं व्रत म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही, तो आपल्या श्रद्धेचा, संयमाचा आणि सातत्याचा संकल्प आहे. व्रत करताना मनापासून महादेवाचं स्मरण करा, आपल्या इच्छेसाठी प्रयत्न करत राहा आणि परिणाम महादेवांच्या चरणी सोपवा. कारण कधीकधी आपल्याला हवं ते मिळणं हीच कृपा नसते, तर आपल्यासाठी योग्य काय आहे हे समजणं ही सुद्धा महादेवांची कृपा असते. जर तुम्ही यावर्षी 16 सोमवारचं खडीसाखरेचं व्रत सुरू करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा जी 16 सोमवारचं व्रत करण्याचा विचार करत आहे. अशाच प्रकारची व्रत, विधी, पूजा, धार्मिक माहिती आणि आपल्या परंपरेतील महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.